नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. नागपूर विधान परिषदेची निवडणूक येत्या 10 तारखेला होणार आहे. MK होटल, वेज नॉन वेज ऑल डिश अवेलेबल. स्पेशल बिरयानी का एकमात्र स्थान, यशोधरा नगर चौक, पीली नदी, नागपुर. एक बार अवश्य खिदमत का मौका दे. ज़ोमैटो पर भी उपलब्ध. आणि या निवडणुकीत जे मतदान करणार आहेत ते म्हणजे नगरसेवक सगळे सहलीवर गेलेले आहे आणि 10 तारखेला ते वापस येतील. मात्र एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सांगतो की देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाचं थैमान आहे. आता नवीनच एक व्हेरियंट आलेला आहे, तो जो ओमिक्रॉन म्हणून जो व्हेरियंट आलेला आहे. माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार भीमराव लोणारे आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया या विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल, कारण त्यांनी या निवडणुकीच्या बद्दल एक सर्वे केलेला आहे. शहरामध्ये त्यांनी फिरून असा सर्वे केलेला आहे, लोकांचे मतं जाणून घेतले आहे. नेमकं या निवडणुकीमध्ये काय करायला पाहिजे निवडणूक आयोगाने आणि काय नाही करायला पाहिजे ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. लोणारेजी, तुमचं WH न्यूजमध्ये स्वागत आहे. या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत तुम्ही सर्वे केला आहे नागपूरमध्ये, आता फिरून काय सांगाल तुम्ही? बघा, 10 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, विधान परिषदेची. या निवडणुकीमध्ये जितके स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असतात ते मतदार असतात. भारतीय जनता पक्षातर्फे नागपूर विभागातून भारतीय जनता पक्षातर्फे माजी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उभे आहेत. आणि एकीकडे नुकतेच भारतीय जनता पक्षला सोडचिठ्ठी देऊन जे काँग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर नगरसेवकही आहेत ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत, त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. अशात ही जी निवडणूक आहे ही चुरशीची झालेली आहे. कुठेतरी भारतीय जनता पक्षाला एक भीती निर्माण झालेली आहे. काटे से काटा निकालना अशी महाविकास आघाडी आणि काँग्रेसनी नीती अपनावलेली आहे. म्हणून भीतींच्या पोटी जे भारतीय जनता पक्ष आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या नगरसेवकांना सहलीवर घेऊन गेले. किती नगरसेवकांना सहलीवर घेऊन गेले? माझ्या मते 356 नगरसेवक आहेत ज्यांना सहलीवर घेऊन गेले. अशी माहिती मिळाली की त्यांच्या परिवारांना सुद्धा घेऊन गेलं. त्यांचा आकडा तुम्ही केला? एकूण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य 356 नगरसेवक म्हणता येईल आणि 2000च्या जवळपास हे सहलीवर गेले आहेत त्यांच्या संपूर्ण परिवारासह. म्हणजे एकूण आकडा जर सांगेल तर मी 2000च्या जवळपास तो आकडा आहे. एकीकडे निवडणूक आयुक्त सांगतात की निवडणूक ही म्हणजे म्हणजे त्याला निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण व्हायला नको आणि आचारसंहितेचा भंग व्हायला नको. परंतु भारतीय जनता पक्षाने आपल्या नगरसेवकाला सहलीला पाठवून मी सांगेल आचारसंहितेचं भंगच केलेलं आहे. त्यावर जे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम आहेत, तेच आमच्या निवडणूक आयुक्तसुद्धा आहेत, त्यांनी कारवाई करायला पाहिजे. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हायला हवी. तशा वृत्तपत्रामध्ये बातम्या झालेल्या आहे की ते सहलीवर गेलेले आहे म्हणून, म्हणजे जगजाहीराचं आहे. हो, बरोबर आहे ना. पण निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ॲक्शन का नाही घेतली? ॲक्शन घ्यायला हवी. कारण कसं आहे, 6 वर्षांनी ही निवडणूक येते आणि 6 वर्षांनी निवडणूक येते आणि कुठलीही निवडणूक असो, ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, मतदाराला एक उत्सुकता असते. बिलकुल बरोबर आहे. मतदान करण्याची त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे. जे सदस्य आहेत, काही नवीन सदस्य आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे सदस्य आहेत, मतदार जे आहेत ते नवीन आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा उत्सुकता आहे. तुम्ही त्या उत्सुकतेला त्यांची म्हणजे त्या मतदानाच्या हक्कापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवू शकत नाही. बरोबर आहे.
कुणी असो, त्यांनी वंचित ठेवलं नाही, पण त्यांनी सहलीला घेऊन गेले. हा सहलीला का घेऊन गेले भारतीय जनता पक्ष? कारण त्यांना भीती निर्माण झालेली आहे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत छोटू भुजबळ त्यांची, म्हणून त्यांना सहलीवर घेऊन गेले. परंतु जेव्हा ते सहलीवरून परत येतील, माझी निवडणूक आयोगाला म्हणजे निवडणूक अधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी मॅडम, त्यांना माझी नम्र विनंती आहे. मी कारण सर्वे केलेला आहे, आम्ही सर्व केलेलं आहे. माझं मत नाही आहे, हे नागरिकांचंही मत आहे आणि मी माझंही मत मानतो ना. मला काय आहे, कारण मी एक पत्रकार आहे, मी माझंही मत मानतो. कारण कसं आहे, नागरिकांचंही मत तेच आहे जे माझं मत आहे. सध्या नागरिकांना सुद्धा त्रास होत आहे. नगरसेवकांच्याकडे जातात तर नगरसेवक भेटत नाही त्यांना घरी. हो, कितीतरी समस्या आहे. नागपूर शहरामध्ये ओमिक्रॉन चे 4 रुग्ण आढळलेले आहेत नागपूर शहरामध्ये आणि महाभयानक ते करोना. त्याचे म्हणजे ज्यांनी करोनाचे डोस घेतलेले आहेत ते सुद्धा या बिमारी म्हणजे ओमिक्रॉनच्या समोर त्याच्यासुद्धा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. तुम्ही एक सांगा मला. हां, बरोबर. मी सांगतो तुम्हाला, मी काय सांगतो तुम्हाला, जेव्हा ते 10 तारखेला परत येतील, 9ला येऊ किंवा 10ला परत येऊ, निवडणुकीच्या 2 दिवसा अगोदर परत येऊ की 10 तारखेला परत येऊ सकाळी, तर त्यांची RT-PCR टेस्ट व्हायला हवी. नियमानुसार, करोना नियमानुसार त्यांची RT-PCR टेस्ट व्हायला हवी. त्यांना 15 दिवस संपूर्ण जितकेही ते सहलीवर गेले त्यांच्या कुटुंबासह आणि त्या नगरसेवकासह त्यांना होम क्वारंटाईन करायला हवं. असा फतवा कोणी काढायला पाहिजे? निवडणूक अधिकारी. आणि निवडणूक अधिकारी कोण आहे? जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी. त्यांनी हा फतवा काढायला हवा अशी नागपूरकरांची सुद्धा मागणी आहे. कारण करोनाचा ओमिक्रॉन हा जो आहे आजार, यानी हा महाभयानक आजार आहे. 4 रुग्ण मिळालेले आहेत नागपूर शहरात, 4 रुग्ण मिळालेले आहेत. मग हे जेव्हा सहलीवर गेले, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महत्त्वाचं सांगण्याचं म्हणजे हे सहलीवर गेलेले आहेत ना, किती लोकांशी भेटीगाठी घातल्या यांनी, किती लोकांचे हे लोक भेटले, बरोबर आहे की नाही? तर मग यांना होम क्वारंटाईन करायला पाहिजे 15 दिवस. किती लोकांच्या संपर्कात आले असतील ते राज्य. आणि याच्यासाठी तर मी असं सांगेल की माननीय उच्च न्यायालयात या जनहित याचिका टाकायला हवी नागपूरकरांनी आणि उच्च न्यायालयाला सांगायला हवं की यांना सहलीवर घेऊन गेलेले होते, यांची RT-PCR टेस्ट व्हायला हवी आणि 15 दिवस क्वारंटाईन व्हायला हवं, अशी जनहित याचिका नागपूरकरांनी टाकायला पाहिजे. आलं का लक्षात? स्वतः कोर्टाने धोक्यात येईल. एकीकडे जेव्हा दिल्लीमध्ये एवढी मोठी घटना झालेली होती, आठवते तुम्हाला? तर एका विशिष्ट समाजाला तुम्ही बदनाम केलेलं होतं. त्यांना होम क्वारंटाईन, त्यांना बदनाम केलेलं होतं तुम्ही एका विशिष्ट समाजाला. मग हे यांना तुम्ही सहलीवर पाठवत आहात आणि मी सांगतो, यांना तुम्ही सहलीवर पाठवले, ते परत येत आहेत, तर यांची RT-PCR टेस्ट आणि 15 दिवस त्यांना होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. निश्चितच जे जे नगरसेवक गेलेले आहेत ते येतील, कारण निवडणूक जेव्हा प्रक्रिया सुरू होईल त्या सिस्टममध्ये सुद्धा बरेचसे अधिकारीसुद्धा आपले त्यांच्या संपर्कात येतील, जर कोणी त्या व्हॅरियंटमध्ये जर फसले असतील तर. म्हणूनच ही सगळ्यांची जे टेस्ट व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. कारण की जे निवडणुकी केंद्रावर राहतील, जे अधिकारी लोक राहतील, ते त्यांच्या संपर्कात येतील, त्यांनासुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? कारण करोनाला माहीत आहे का की हे निवडणूक आहे म्हणून? करोनाला नाही माहीत आहे. किंवा तो अधिकारी आहे मतदान करायला चालला, तर करोनाला माहीत आहे का? आणि नियमसुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बनवलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बनवलेले आहे ना. मी एकच सांगेल, यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. या संदर्भात आपल्या आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं असेल का बाबा परराज्यातला जर कोणी मनुष्य राज्यात येत असेल तर त्यांची RT-PCR असायला पाहिजे. पण जेव्हा आपले नगरसेवक परराज्यात जातात ते वापस येतात तर त्यांची RT-PCR व्हायला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ना, राजेश टोपे साहेबांनी सांगितलं आहे. आणि जर तुम्ही परत प्रांतात जात असाल तर त्यांची RT-PCR टेस्ट हे नित्य नियमाने करायलाच हवी. त्यांना 15 दिवस होम क्वारंटाईन असायलाच हवं. हा नियम आहे.
हा करोनाचा नियम आहे. मग हा का नियम का फक्त सर्वसामान्य यात्रेकरूसाठी आहे का? आणि मतदारांना बाहेर घेऊन जाणे हा सुद्धा निवडणूक आयोगाच्या नियमामध्ये बसत नाही. यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. बघा, नियमानुसार निवडणूक आयोगाने आचारसंहिता सुरू आहे आणि नगरसेवकांना भीतीपोटी तुम्ही सहलीवर घेऊन जाता, ही आचारसंहितेचं भंग आहे. मी पुन्हा तेच सांगतो आहे. यावर निवडणूक अधिकारी जे जिल्हाधिकारी आहे मॅडम आहेत, त्यांनी कारवाई करायलाच हवी. कारण महाविकास आघाडी आणि काँग्रेसची छोटू भोयर हे उमेदवार आहेत. त्यांनी तर आपल्या नगरसेवकांना नाही पाठवलं. त्यांना तर भीती नाही आहे. भीती नाही आहे. यांना कसली भीती? अरे फेर निवडणूक व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा हक्क बजावून दिलेला आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, विधान परिषदेची. यामध्ये यांना 6 वर्षांनी नगरसेवकाला एक जे सदस्य आहेत, मतदाता आहेत, त्यांना 6 वर्षांनी हा मतदानाचा हक्क येतो. कोणी नवीन मतदाता आहेत, मग त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नको का? जर कारवाई समजा नाही झाली तर हा असा पायंडा पडेल, नाही का? म्हणजे कोणी बाहेर घेऊन जावं, मतदारांना फुसलावून बाहेर घेऊन जातील, मग ते आलतील. म्हणजे एक निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये सुद्धा एक पायंडा हा चुकीचा मेसेज जाईल. बघा, निवडणूक अधिकारी ज्या मॅडम आहेत, जिल्हाधिकारी मॅडम, त्यांनी तर सर्वप्रथम ॲक्शन घ्यायला हवी. क्विकली ॲक्शन घ्यायला हवी. त्यांनी जे नगरसेवक किंवा जे मतदातांना भारतीय जनता पक्षाचे ज्यांनी त्यांना पाठवलं आपल्या मतदारांना, त्यांच्यावरती क्विकली ॲक्शन घ्यायला हवी. क्विकली. निवडणूक आयोगाने खर्चाची सुद्धा मर्यादा दिली असेल या लोकांना. ते आता मला तेवढं माहीत नाही, पण मी सांगतो की मर्यादा असेल. पण जेव्हा हे लोक जवळपास सर्वच नगरसेवकांनी 2000 लोकांना बाहेर घेऊन जातील, तर त्यांचा खर्च तो निवडणूक आयोगाला दाखवला पाहिजे किती झाला तर. बघा, मला माहिती आहे, माझ्या माहितीनुसार या सहलीवर म्हणजे एकूणच 2000 जे लोक गेलेले आहेत बाहेर, नगरसेवक आणि त्यांचा परिवार, यांच्यावर माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार आहेत, असं सांगतात की जे उमेदवार आहेत त्यांनी 40 कोटीचा खर्च केलेला आहे. मग हा कुठला हा खर्च कुठला आहे? काय निवडणूक आयोगाने सांगितलं का की 40 कोटी खर्च करा म्हणून? मग यांच्यावर कारवाई का नाही? हा कुठल्या नियमामध्ये आहे? म्हणजे कायदा सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? यांच्यासाठी नाही आहे का? ते कोणीच असो, कुठल्याही पक्षाचे असो, तो काँग्रेसचा असो, BJPचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो, जो नियमाचं उल्लंघन करेल त्याच्यामध्ये संविधानामध्ये तरतूद आहे, त्यावर कारवाई व्हायलाच हवी. तुम्ही सर्वसामान्यावर कारवाई करता, मग याच्यावर कारवाई का नाही व्हायला हवी? हे माझं मत आहे. नक्कीच बरोबर आहे तुमचं जे मत आहे. आणखी एक मी तुम्हाला एक प्रश्न करू इच्छितो. कालच बहुजन समाज पार्टीचे नेते नागपूरमध्ये आले आणि त्यांनी एक असा निर्णय घेतला की तटस्थ राहण्याची भूमिका त्यांची आहे. काय योग्य भूमिका आहे? बघा, मी अजून पुन्हा तेच सांगेल, हे मतदाता आहेत, हे कुठल्या पक्षाचे नाही. मी आता मतदाता म्हणेल, हे पक्षाचे नाही. मतदाता म्हणजे मतदाता. जर नेत्यांनी फतवा काढला, त्या पक्षाच्या नेत्यांनी फतवा काढला की आम्हीची तटस्थ भूमिका, आणि एखाद्या नगरसेवकाला वाटत असेल की नाही, मी पहिल्यांदा निवडून आलो आहे, कशी निवडणूक असते, 6 वर्षांनी ही निवडणूक होते आणि मला मतदानाचा हक्क बजावू देत नाही, मग हे त्याच्यावर म्हणजे ही शोकांतिका होईल त्याची, आणि मतदानापासून वंचित ठेवणे हा एक गुन्हा आहे. त्यांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही. आणि तटस्थ भूमिका घेणारे ते कोण? ही निवडणूक आहे, तो मतदान घेणं की मी मतदान करणार की नाही करणार. माझं एकच म्हणणं आहे, बहुजन समाज पक्षाला जे सर्व आणि प्रदेश अध्यक्ष ताजनेजी यांना माझे एकच म्हणणं आहे की जे मतदान करतात त्यांना मतदान करू द्या, त्यांना तटस्थ ठेवू नका. तो त्यांचा अधिकार आहे. हां, तो त्यांचा अधिकार. तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करे की काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करे, तो कुठेही मतदान करे, तो त्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क बजावू द्या.
त्यांना त्यांचा हक्क बजावू द्या. त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका. जर ते मतदानापासून वंचित राहत असतील तर नागपूरचे निवडणूक अधिकारी आणि आमचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावरही कारवाई करायला पाहिजे. आणि ते जर समजा आपल्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते का बरं लोकांना मतं मागावं? मग त्यांना तो अधिकार नसायला पाहिजे का आम्हाला मतं द्या? कारण तुम्हीच जेव्हा मतदान देणार नाही तर तुम्हाला मतं मागण्याचा काय अधिकार आहे, नाही का? यावर का मला सांगा. बरोबर बरोबर अगदी बरोबर बोललेत तुम्ही खवसे साहेब. मी सांगतो, जर आता 2022मध्ये तुम्हाला सांगतो महानगरपालिकेची निवडणुका आहेत संपूर्ण महाराष्ट्रात, बरोबर आहे. तर यामध्ये कुठल्याही पक्षाचा उमेदवार उभा असो आणि बहुजन समाज पक्षाचा जो उमेदवार राहतोच, मग हे जर मतदाता समोर मतं मागायला जातील तर तुम्हाला का मतदान करावं? आम्ही कशाला करावं? जेव्हा तुम्ही आपल्या नगरसेवकाला सांगता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, 6 वर्षांनी येते आणि नेते सांगतात की तुम्ही मतदान करू नका, त्यांना मतदानापासून वंचित ठेवता, तर मग मतदारांनी तुमच्यावरती का हक्क बजवावा, का मतदान करावं तुम्हाला? हा माझा प्रश्न आहे. म्हणून माझी एकच विनंती आहे बहुजन समाज पक्षाला, बहुजन समाज पक्षांच्या नेत्यांना, की तुमच्या नगरसेवकांना सुद्धा ते काँग्रेसला करो की भारतीय जनता पक्षाला करो ते किंवा अपक्षाला करो, जे उमेदवार असतील त्यांना कुठल्याही उमेदवाराला ते मतदान करू शकतात. त्यांना त्यांचा हक्क बजावू द्या. त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका. नक्कीच जो मतदानाचा अधिकार आणि आपल्याला हक्क दिलेला आहे त्यापासून मतदारांना वंचित ठेवू नका, असंच आज या मुलाखतीमध्ये वरिष्ठ पत्रकार भीमराव लोणारे यांनी सांगितलेलं आहे. आणि जे नगरसेवक विधान परिषदेच्या म्हणजे निवडणुकीत मतदान करणार होते त्या नगरसेवकांना जे भार नेण्यात आलं त्यावर सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीरतेने विचार करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं लोणारे यांनी सांगितलं. नक्कीच जर समजा कारवाई जर झाली नाही तर हा पायंडा नेहमीसाठी पडणार. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर कारवाई कराल. निवडणूक ही निपक्ष व्हायला पाहिजे, हीच निवडणूक आयोगाच्या धोरणामध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.whnews.in वर भेट द्या. नमस्कार.